उन्हाळी वाळवणात एकदम परफेक्ट अशी रेसिपी खुसखुशीत साबुदाणा पळी पापड आज आपण बघतोय। तळल्यानंतर 2-3 पट फुलतात आणि खूप खुसखुशीत होतात, कारण अगदी मोजून मापात साहित्य घेऊन खूप सोप्या पद्धतीने रेसिपी तयार केली। त्यामुळे नवशिक्यांनाही सहज जमेल इतकी परफेक्ट मापं घेऊन आणि टायमिंग मी सांगितलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी स्मिता स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। भरपूर टिप्ससह आजची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली, मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा। रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा। आता या ठिकाणी वजनी मापामध्ये अर्धा किलो एवढा मी साबुदाणा घेतला आहे। त्याला एका पातेल्याने मोजून घेतला आहे। असं एखाद भांड्याने आपण मोजून घ्यायचं, ते खूप गरजेचं आहे, कारण ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजतो ना त्याच भांड्याने पुढे आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे साबुदाणा शिजवताना। आता एक भांडं सपाट एवढं हे साबुदाणा आलेला आहे। आता याला मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेलं आहे। एका मोठ्या पातेल्यामध्ये त्याला 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलं आणि गार पाणी टाकून मी भिजवून घेतलं आहे। आता साबुदाण्याच्या वरती पाव इंच एवढं वरती पाणी ना एवढं आपल्याला पाणी टाकून हा भिजत घालायचा आहे। म्हणजेच रेग्युलर साबुदाण्याच्या खिचडीसाठी आपण भिजवतो ना तसं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता याला झाकून ठेवलं रात्रभरासाठी। दुसऱ्या दिवशी खूप असा छान मऊसूत हा साबुदाणा भिजतो। तुम्ही पाहू शकता, मस्त मोकळा मोकळा हा साबुदाणा झाला आहे आणि हाताने दाबला ना छान असा मऊ हा भिजलेला आहे। आता हा साबुदाणा आपला तयार झाला। आता याच्यामध्ये मी बटाटे वापरणार आहे। साधारण आपल्याला साबुदाण्याच्या निम्मे एवढे बटाटे वापरायचे असतात। अगदी परफेक्ट मापात हे पापड तयार होतात। आता अर्धा किलो साबुदाणा येते म्हणून मी पावशेरभर एवढे बटाटे वापरते। आता यांना मोजलं 3 बटाटे तर हे 300 ग्रॅम भरले, थोडंफार इकडे तिकडे चालतं माप। आता 300 ग्रॅम बटाटे मी हे 3 घेतलेले आहेत आणि यांना साल काढून याचा कीस तयार करून घेणार आहे। आता पाणी उकळायला आधी ठेवलेलं आहे मी, कारण पाणी भरपूर असल्यामुळे वेळ जास्त घेतं। नंतर मी कीस करायला घेणार आहे। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये ज्या भांड्याने आपण साबुदाणे मोजले ना त्याच्यानेच 5 भांडे एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। लक्षात घ्या, 5 भांडेच आपल्याला घ्यायचं आहे। त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल, पण जास्तीचं घेऊ नका। जास्तीचं घेतलं तर खीर पातळ होणार आणि पापड आपले असे गोल छान येणार नाहीत। त्यामुळे 5 भांडे पुरेसं होतं। आता पाणी उकळायला ठेवले। पाणी उकळेपर्यंत बटाट्यांची साल काढून पाण्यामध्ये छान असा कीस किसून घेतला आहे। आता कीस किसताना आपल्याला जाळजाळ असा कीस, शक्य तेवढा जाळ किसनीने आपल्याला हा कीस किसून घ्यायचा आहे। असं जाळ कीस असेल ना तर पापडामध्ये हा पापड सुकल्यानंतर तळल्यानंतर बटाट्याचा कीस हा डोळ्याला दिसतो जाळ कीस असल्यामुळे, आणि छान दिसतातही छान आणि लागतात पण छान। त्यामुळे शक्य तेवढा जाळ आपल्याला हा कीस किसून घ्यायचा। 2-3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असं पाण्यातच आपण बुडवून ठेवायचा, कारण पाणी उकळायला अजून उशीर लागणार आहे। आता याच्यामध्ये तिखटासाठी मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही ओल्या मिरच्या वापरते। हवं तर तुम्ही फक्त लाल किंवा हिरवी वापरू शकता। फक्त लाल चटणी पावडर आपल्याला नाही वापरायची, कारण लाल चटणी पावडर जर वापरली ना तळल्यानंतर त्याचा ठसका लागतो। त्यामुळे हिरवी मिरची किंवा लाल मिरची वापरायची। त्याला क्रश करून घेतलं आहे। आता पाणी छान उकळलं आहे, मग याच्यामध्ये मी साबुदाणा टाकलेला आहे सगळा। तयार केलेली मिरची क्रश केली होती ती मी टाकलेली आणि पाव चमचा जिरं टाकलं आहे मी। आता अर्धा किलो साबुदाण्याच्या खिरीसाठी पाव चमचा जिरं अगदी परफेक्ट येतं। याच्यापेक्षा जास्त झालं ना तर पापडांचा कलर हा पिवळसर होऊ शकतो आणि चव देखील जिऱ्याची जास्त लागते। त्यामुळे पाव चमचे अगदी परफेक्ट येतं। जरूर टाकावं, मस्त टेस्ट येते एवढ्या जिऱ्याने। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे, म्हणजेच रेग्युलर नाश्त्याचे चमचे येतं ना 2.5 चमचे एवढे मीठ घेतले, अगदी परफेक्ट टेस्टला येतं। आता याला हाय फ्लेमवरती उकळी आणायला ठेवले। तुम्ही पाहू शकता हलकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। ह्या स्टेजला साबुदाणा बऱ्यापैकी आपला ट्रान्सपरंट व्हायला लागला आहे, म्हणजे मध्ये पांढरट दिसतो आहे आणि आजूबाजूच्या कडा ह्या ट्रान्सपरंट दिसत आहेत। ह्या स्टेजला आपल्याला बटाट्याचा कीस टाकायचा आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला हायस्ट ठेवायची। आता हा कीस टाकताना पूर्ण पाणी याचं निथळायचं, मग याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। सगळा कीस टाकून घेतला, व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवलं। सुरुवातीला हाय फ्लेमवरती याला शिजत ठेवलेलं, नंतर मिडियम फ्लेमवरती शिजवलं आहे। अधूनमधून 5-10 मिनटामध्ये सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, कारण साबुदाणा असल्यामुळे खाली तळाला करपण्याची शक्यता असते। शक्यतो जाळबुडाचं भांडं आपल्याला वापरायचं आहे, त्यामुळे करपणार नाही। आता याला मी अधूनमधून चेक करत शिजवून घेतला आहे। जवळजवळ घड्याळाच्या टायमानुसार 25 ते 30 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे बघा। कधी गॅसची फ्लेम हाय केली, कधी मिडियम ठेवली। अगदी परफेक्ट दाटसर अशी ही खीर झालेली। थोडंसं 1 चमचाभर खीर मी डिशमध्ये गार करायला ठेवली होती। गार करायला म्हणजे थोडी कोमट होईपर्यंत। नंतर असं ताटावर मी टाकून पाहिलं आहे। ताटावर टाकल्यानंतर असं पसरत नाही आहे, ते छान गोल आकार धरला आहे, म्हणजे परफेक्ट आपली ही खीर तयार झाली। आता याला मोठ्या कढईमध्ये मी काढून घेतलं आहे। हे पापड करण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालं आहे। किती सुंदर आणि ट्रान्सपरंट असा हा साबुदाणा झाला आहे, परफेक्ट असं शिजलेलं आहे। दाटसर देखील तुमचं लक्षात आलं आहे। आता याला वाळत घालताना आपल्याला एक काळजी घ्यायची, हे कागदावर आपल्याला टाकायचे असतात, त्यामुळे संध्याकाळचं छान असे पलटून निघतात। हे कागदावर टाकताना गरम गरम जर टाकलं ना तर ते खराब होण्याची शक्यता आहे कागदाची, किंवा जास्त हीट असल्यामुळे प्लॅस्टिकच्या कागदावर टाकू नये। यांना थोडं कोमट होऊ द्यायचं हे मिश्रण, मग आपण कागदावर हे पळी पापड टाकायचे। जेवढा आकार हवा ना तेवढं मिश्रण घेऊन हलकासा चमचा फिरवायचा, मस्त गोल आकार धरतं आणि परफेक्ट दाटसर आपण शिजवल्यामुळे छान आकार येतो, गोल गोल सगळे पापड तयार होतात।
आता हे उन्हामध्ये 3-4 दिवस कळकळीत मी कोरडे करून घेतले. स्टोअर करण्यासाठी हे पापड तयार झाले. अर्धा किलो साबुदाण्यामध्ये एवढ्या प्रमाणात आपले हे पापड तयार झालेत. खूप सुंदर पांढरे शुभ्र असे पापड झालेत. याच्यामध्ये जी लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकली होती ना, कलर देखील खूप सुंदर आला आहे आणि हलका जिऱ्याचा कलर देखील आलेला आहे. टेस्ट खूप सुंदर लागते. आता तळून देखील दाखवते मी तुम्हाला. तळताना हलकं तेल गरम करायचं आहे आपल्याला. कोमट तेलात जर आपण हे पापड तळले ना तर कडक होऊ शकतात, म्हणून छान तापून घ्यायचं. मग आपण पापड सोडायचे आणि छान हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आधीचा पापड आणि आताचा पापड किती फुलला येतो आणि तळल्यानंतर देखील खूप पांढरा शुभ्र झाला आहे. खूप खुसखुशीत पापड आपले झालेत तयार. असे मी थोडे पापड तळून घेतलेत. चवीला अतिशय रुचकर खुसखुशीत हे पापड तयार होतात. बनवायला खूप झटपट होतात. सगळं साहित्य मी अगदी परफेक्ट मापात, अगदी गॅसच्या टायमिंगपासून तुम्हाला सगळं सांगितलं आहे सविस्तरपणे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी परफेक्ट हे तुमचे पापड तयार होतील याची तुम्हाला मी खात्री देते. उन्हाळ्यात एकदा हा साबुदाणा पापड करून ठेवला ना तर वर्षभर खुसखुशीत पापडाचा आनंद आपल्याला घेता येतो. खूप सोप्या पद्धतीने बनवलेली उपवासाची खास साबुदाणा पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.